मराठवाड्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे। मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सकाळी 63% पोहोचलाय। सध्या 51,000 क्युसेक इतकी आवक धरणामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा 70% वाटचाल करतोय। जायकवाडी धरणाच्या वरच्या भागांमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी पात्रात पाण्याची आवक वाढली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जायकवाडी धरणाचा हा पाणीसाठा झपाट्याने वाढतोय। या पाण्यामुळे संभाजीनगर जालन्यासह 450 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि यासह सिंचनाचा तसंच उद्योगाचा प्रश्न सुद्धा मिटलाय। आणि यानंतर आता एक राजकीय बातमी। जुन्नर विधानसभेमध्ये सांगली पॅटर्न राबवणार असल्याचं स्वतः काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम म्हणालेत। जुन्नर विधानसभा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे सत्यशील शेरकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मात्र मतदारसंघ पवारांचा असल्यामुळे शेरकर यांची गोची झाली आहे। अशातच विश्वजित कदमांनी सांगली पॅटर्नचा उल्लेख केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। या ठिकाणी सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अतुल बेनके विद्यमान आमदार आहेत। मात्र कदमांनी सांगली पॅटर्नचा उल्लेख केल्यानं इच्छुक असलेले सत्यशील शेरकर अधिक जोमानं कामाला लागले।